नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर। उरण नगर परिषद हद्दीत होत आहे पाण्याची नासाडी। उरण शहराच्या काही ठिकाणी पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहे। राज्यात लोकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे, पण उरण शहरात मात्र पाण्याची नासाडी होताना दिसत आहे। याकडे उरण नगर परिषदेने लक्ष देण्याची गरज आहे। शहरातील पेन्शन पार्क या शासकीय भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरत आहेत। हे योग्य नाही, तरी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत। आजही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामीण भागातील लोकांना कित्येक मैल जाऊन पाणी आणावे लागत आहे। शहरी भागात पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असते, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। पाणी कसे उपयोगात आणता येईल याचा विचार व्हावा। पाण्याचा वापर जपूनच करावा। पाणी जीवन आहे, पाणी जपून वापरल्यास येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई उद्भवणार नाही, अशा प्रकारच्या जाहिराती हजारो रुपये खर्च करून नगर परिषद, महानगरपालिका, शासन करत आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही आणि ती होते की नाही याचा आढावा घेतला जात नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी ही सर्रास केली जात आहे। त्याचे ताजेतवाने उदाहरण हे उरण नगर परिषदेच्या हद्दीत आजही पाहायला मिळत आहे। उरण नगर परिषद हद्दीत परप्रांतीय नागरिकांची दहशत माजली आहे। आज आम्हा रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना शासकीय भूखंडावर अनधिकृत व्यवसाय करणारे परप्रांतीय नागरिक पाण्याची नासाडी ही आपल्या गाडी धुण्यासाठी करत असतील तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी। सुप्रिया पाठारे, उरण शहर। या घटनेसंदर्भात उरण नगर परिषदेकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शवला आहे, कारण पेन्शनर पार्क या शासकीय भूखंडावरील ज्या टपऱ्या दुकाने आहेत ती बहुतांश उरण नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाची असून ती सध्या परप्रांतीय नागरिकांना भाड्याने देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।